सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. नमस्कार मंडळी, मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणखीन एका कोकणातल्या शिमगोत्सवाच्या व्हिडिओमध्ये. मंडळी, आज आहे दुसरी होळी. दुसऱ्या होळीला कोकणात भरपूर गावांमधले देवाचे खेळे गावभोवनीला निघतात. पहिलं प्रथम ग्रामदेवतेच्या मंदिरात थाप मारून मग हे खेळे पूर्ण गाव किंवा इतर गावांमध्ये देखील जातात. याला देवाचे खेळे म्हणतात. शिमगोत्सवामध्ये देवाच्या खेळांना भरपूर म्हणतात ना मान सन्मान मिळतो किंवा ते देवाचं स्वरूप आहे असं कोकणात मान्यता आहे. मंडळी, आज आपण आलो आहे गुहागरमधल्या वरवेली रांजणेवाडी यांच्या हसलाई देवीच्या मंदिराजवळ. आज याच गावातली मंडळी श्री आई हसलाई देवीच्या मंदिरात नमनाची थाप मारून, खेळाची थाप मारून मग पूर्ण गावभोवनीला निघतील. सो हा खेळ तुम्ही देखील पहा आणि काय परंपरा आहे ते थोड्याच वेळात आपण तुम्हाला सांगू. व्हिडिओची सुरुवात करूया झटपट. आणि शिमगा सुरू झाला आहे मंडळी. चाकरमान्यांनो, लवकरात लवकर गावाला या. काय, चला. चला मंडळी, श्री हसलाई देवी मंदिरामध्ये आलो आहोत आणि आत्ताच श्री आई हसलाई देवीचं दर्शन झालं आहे. ग्रामस्थ मंडळी आता थोड्याच वेळात येतील. नंतर खेळाला सुरुवात होईल. आपल्यासोबत आज गुहागरचा आपला मित्र शुभम सागरकर आहे. त्याचं देखील यूट्यूब चॅनल आहे, शुभम सागरकर ब्लॉग्स. त्या व्यतिरिक्त तो फोटोग्राफी देखील करतो. शुभम, काय म्हणतो? शिमग्याची सुरुवात झाली आहे. येस येस. हां, आजपासून शिमग्याची सुरुवात म्हणजे ॲक्च्युली दुसरी होळी. दुसऱ्या होळीनिमित्त अनेक ठिकाणी खेळी बाहेर पडतात. बरोबर. तसंच आज आपण रांजणेवाडीमध्ये आलो. बरोबर. या ठिकाणी पहिली थाप मारली जाईल. बरोबर. आणि गुहागर म्हटलं की एक शिमग्यातली नेक्स्ट एनर्जी तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळते. आता काय आहे पुढे व्हिडिओमध्ये आणि कुठली एनर्जीबद्दल आम्ही बोलतो ना, ते तुम्हाला माहीत पडेल.
चला मंडळी, ग्रामदेवतेच्या मंदिरात खेळ्यांची थाप पडली आहे. आता हेच देवाचे खेळे गावभोवणीला निघणार आहेत, पण त्या अगोदर त्यांचं नियोजन काय किंवा काय परंपरा आहे या खेळ्यांची ते थोडक्यात जाणून घेऊया. बरं, मी अनिल सकाराम रांजाने, वरवेली रांजानेवाडी, राजहंस नमन मंडळाचे हे खेळे आणि आपले ग्रामदेवतेचे खेळे. ग्रामदेवता आमची असलाई देवी. आज आम्ही असलाई देवीचा आशीर्वाद घेऊन देवळातून आम्ही प्रथम जाणार निवोशी करून संध्याकाळी पालसेरला मानांची 6 घरं घेणार आणि ती मानांची घरं घेतल्यावर त्या दिवशी स्टॉप होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून पालसेतला 3 दिवस प्रत्येक घरी आमचे खेळ हे फिरत असतात. 3 दिवसानंतर हेच खेळे पालसेतवरून अजगोलीमध्ये पोचतील. अजगोलीत 2 दिवस प्रत्येकाच्या घरी फिरून आणि अजगोली झाल्यानंतर गुहागरला 3 दिवस असे 8-9 दिवस आमचे खेळे भवनीचे खेळी करून परत आपल्या ह्या परगावी वरवेलीमध्ये होळीच्या आदल्या दिवशी पोचणार आहेत. ह्या संचामध्ये स्थानिक आणि मुंबईतून आलेले सर्व खेळ मंडळी, हे मुंबईतून जवळजवळ आमचे 15 खेळी आज या कार्यक्रमासाठी उपलब्ध आहेत. त्यांचं या मंडळाकडून मी सर्वांचं स्वागत करतोय. ही हौस आणि ही मजा फक्त ह्या कोकणातच पाहायला मिळते सगळ्यांना. आणि आज आमचे हे दुसऱ्या होळीला खेळ आमचे बाहेर पडत आहेत आणि सर्व गाव संपवून सगळे 15 दिवस जवळजवळ आम्ही ह्या संचामध्ये बिना अनुवानी सगळे ह्या वेशभूषेमध्ये वावरणार आहोत. चला मंडळी, ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये देवाच्या खेळांनी थाप मारली आणि तिथून आता हेच खेळे गावभोवणीसाठी बाहेर निघालेत. त्या अगोदर गावातलीच एक होळी आहे, त्या ठिकाणी देखील थाप मारली जाईल आणि त्याच्यानंतर हेच खेळे गावभोवणीसाठी बाहेर निघतील. मंडळी, कसं आहे, होळीवरती खेळ आल्याच्या नंतर तिथे थाप मारली गेली आणि त्यानंतर आम्ही पालशेतमध्ये आलो आहोत. पालशेतची ग्रामदेवता श्री आई झोलाई देवी महालक्ष्मी या ठिकाणी आलो आहोत आणि इथे आता आपण जे पाहिलेले खेळ याच ठिकाणी येऊन थाप मारतील आणि इथून मग पालशेत बाजारपेठेमध्ये खेळे जातील. चला मंडळी, फायनली आपण पालशेत बाजारपेठेत पोहोचलो आहे आणि इथे आहे ना आता
खेळ्यांचा पूर्ण जो खेळ आहे तो रंगणार आहे. भोवणीचे फिरते खेळे गावभोवणीसाठी बाहेर निघून आता फायनली पालखी बाजारपेठेत पोहोचलेत. मेघांची छाया किरणमाळावरी बरा धान्य पेरल मी तू केलास पाहिली भरी हिरव्या हिरव्या मनात डोलतो भात झालो मी वरी हिरव्या हिरव्या मनात डोलतो भात झालो मी वरी गाणाराया तुझ्यात दिसला बाप माझा शेतावरी गाणाराया तुझ्यात दिसला बाप माझा शेतावरी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ những video hấp dẫn.